नमस्कार मंडळी मंडळी बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग खूप सुंदर दाखवलाय बरं का. इकडे अवनीने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो आणि फायनली अवनीच्या हातचा आजचा चहा सगळ्यांना आवडलाय. तर मंडळी इकडे आता मोठा ट्विस्ट असा आलाय तो म्हणजे ज्या इन्स्पेक्टर ज्यांनी ह्या दोघांनी ज्या ठिकाणी लग्न केलेलं असतं ना, तिथून आता इथे ह्या दोघांचे लग्नाचे फोटो आणि मॅरिज सर्टिफिकेट आलंय. आता अवनीला अजूनही माहीत नाहीये की ह्या दोघांचं खरं खुरं लग्न झालंय आणि राजाने ते सगळं काही लपून ठेवलेलं असतं. पण मंडळी जेव्हा आता हे सर्टिफिकेट्स आणि फोटो येतात ना, तेव्हा राजा खूप लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी अवनीने त्याच्या हातातून त्या गोष्टी घेतल्यात. आणि त्यानंतर राजाने जो काही ड्रामा केलाय ना, तो खूपच खतरनाक असा दाखवलाय. तर मंडळी इकडे आता जे दत्ता काका आहेत, त्या दत्ता काकांनी सुद्धा अवनीच्या वडिलांना फोन केलाय आणि आता अवनी पुन्हा कशी घरी रिटर्न जाईल याची सोय मी करून दाखवतो आणि तुम्हाला तुमची मुलगी लवकरात लवकर घरी पाठवून देतो, असं त्याने आता इथे अवनीच्या वडिलांना शब्द दिलाय. तर मंडळी आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे रोजचे असे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी इकडे आता पाण्या हा सकाळ सकाळ विहिरीवर आलेला असतो, त्याला आंघोळ करायची असते आणि त्यात सकाळ सकाळ त्याची झोपमोड झाली आहे. आता त्याला एक अननोन नंबरवरून फोन येतो आणि तो फोन खरं तर लोनसाठी आलेला आहे. आणि ती समोरून बोलणारी मुलगी अगदी खूप छान बोलत असते आणि म्हणत असते की हॅलो सर, गुड मॉर्निंग, तुमचा नाश्ता झाला का? इकडे पाण्या म्हणतो की इकडे रात्रभर झोप झाली नाहीये आणि तुम्ही काय नाश्त्यासाठी विचारताय? नाही झालाय माझा नाश्ता अजून, तुम्ही येणार आहात का? कारण ती मुलगी समोरून म्हणते की नो सर, नो थँक्यू सो मच, असं आता काय काय म्हणत असते. आणि ती मुलगी बोलणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर पायल स्वतः आहे. आणि पायलने आता एका अन्न नंबरवरून फोन केलाय आणि ती स्वतःचा आवाज बदलून त्या पाण्याशी बोलत असते. त्याने आता इथे पायलचा आवाज काय ओळखला नाहीये. त्याला असं वाटतं की खरंच लोनसाठीच आपल्याला फोन आलेला आहे की काय. आणि तो सुद्धा आता फोनवर बोलत असतो. समोरून पायल म्हणत असते की सर, तुम्हाला लोन वगैरे हवंय का? आता पाण्या म्हणतो की नाही नाही, मला काही लोन वगैरे काही नकोय. पण पायाला तेही आवाज बोलून त्याच्याशी खूप गोड-गोड बोलत असते आणि त्याची फिरकीच घेत असते. आता ती म्हणत असते, की "धनपाल सर, मला माहिती आहे, की तुम्हाला तुमचा बिझनेस चालू करायचा आहे. तुम्हाला जॉब करून कंटाळा आलाय आणि तुम्हाला स्वतःचं गॅरेज ओपन करायचं आहे." तेवढ्यात आता आता म्हणतो, की "तुम्हाला कसं माहीत? माझं नाव कसं माहीत तुम्हाला? आणि मुळात मला गॅरेज काढायचं आहे, हे सुद्धा तुम्हाला कसं काय माहीत?" आता ही पायल आहे ना, त्याला डेटाबेस म्हणून असं काहीतरी कारणं सांगते आणि म्हणते, की "ते आमच्याकडे डेटाबेस असतो ना सगळा, त्याच्यामध्ये आम्हाला तुमची सगळी माहिती मिळाली आहे आणि त्याच्यावरूनच कळलं, की तुम्ही गॅरेजमध्ये काम करता, पण तुम्हाला स्वतःचं गॅरेज बनवण्याचं स्वप्न आहे आणि स्वतःचं गॅरेज बनवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लोन लागेलच ना. आणि आमची कंपनी तुम्हाला लोन द्यायला तयार आहे." पण पाण्या म्हणतो, की "नाही, नाही, मला काही लोन वगैरे काही गरज नाही आहे. मला लोन नको आहे." आता हिला काय बोलावं कळत नाही. ती म्हणते, की "सर अहो ऐका ना, आम्ही तुम्हाला लोन काही फार असं देणार नाही आहे. फक्त 2% इंटरेस्ट असणार आहे तुमच्या लोनसाठी." आता ह्याला वाटतं, पाण्याला वाटतं, की 2% इंटरेस्ट. आणि तो म्हणतो, "हां, हां, हॅलो, हॅलो, बोला ना मॅडम. 2% इंटरेस्टवर जर लोन मिळालं तर आपला स्वतःचा बिझनेस नक्कीच सुरू होऊ शकतो," असं आता त्याला वाटतं. पाण्या म्हणतो, की "मॅडम त्यासाठी आता काय करावं लागेल? म्हणजे काही तुमचं काही कागदपत्र, काही फॉर्मॅलिटीज कुठे येऊन भेटायचं?" त्यावर ती म्हणते, की "नाही, नाही, नाही, तुम्हाला येऊन भेटायची काही गरज नाही आहे. मीच तुम्हाला येऊन भेटते तुमच्या घरी." तर तो म्हणतो, की "घरी? घरी कशासाठी? एक काम करा, मी तुम्हाला माझ्या गॅरेजचा ॲड्रेस पाठवतो, ज्या ठिकाणी मी कामाला आहे, तिथे येऊन भेटा." त्यावर पायल म्हणते, की "काही ॲड्रेसची वगैरे गरज नाही आहे. मला माहिती आहे तुम्ही कुठे राहता." त्यावर आता हा पाण्या पुन्हा म्हणतो, की "तुम्हाला कसं माहीत माझा ॲड्रेस, मी कुठे कामाला आहे ते?" त्यावर आता ही पायल म्हणते, की डेटाबेसमध्ये बऱ्याचशा सगळ्या गोष्टी कळतात ना, तिथूनच मला तुमचा ॲड्रेस कळाला. मग मी येऊ ना तुम्हाला भेटायला? तर पाण्या म्हणते, की "हो, हो, नक्की या." आता ह्या पायलने इतकं गोड-गोड बोलून त्याला उल्लू बनवलंय, पण त्या पाण्याला खरंच अजूनही काही कळलंच नाहीये. आणि तो खरं समजत असतो, की खरंच आपल्याला लोनसाठी फोन आलेला आहे आणि आपल्याला 2% इंटरेस्टवरती लोन मिळणार आहे आणि म्हणून तो पण खूप खुश झालेला आहे. आणि ही पायल आता पाण्याला भेटायला मिळेल म्हणून ती पण खूप खुश झालेली असते. तर मंडळी इकडे आता यशा सकाळी उठून किचनमध्ये चहा बनवत असतो आणि नाश्त्याची तयारी करत असतो. तेवढ्यात अवनी तिथे येते आणि म्हणते, "यशोदा, मी तुम्हाला काही मदत करू का? मी बनवू का चहा?" त्यावर यशा म्हणतो, की "नाही, कशाला, मी बनवतो ना." त्यावर अवनी म्हणते, की "मला माहिती आहे मला चहा बनवता येत नाही आहे, पण मला शिकायचं आहे चहा बनवण्यासाठी. तुम्ही एक काम करता का? मला सांगता का, की चहा कसा बनवायचा? मी बनवते ना आज." त्यावर यशा म्हणतो, की "ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही आहे." अवनी म्हणते, की "सांगा काय करू? किती पाणी घेऊ?" यशा म्हणतो, की "2 कप पाणी घे." आता जसं यशा सांगत असतो ना, तसं अवनी सगळं काही करत असते. तिने आता 2 कप पाणी घेतलेलं असतं आणि चहा, साखर, चहापत्ती वगैरे किती टाकायचं हे सगळं काही यशाने सांगितलंय. तेवढ्यात अवनी म्हणते, की "काय ना, मी लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी कधी केल्याच नाही आहेत ना, त्याच्यामुळे मला त्या जमत नाही आहे. पण माझी आई म्हणते, की मुलीला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, शिकायला पाहिजेत आणि म्हणूनच मी ठरवलंय, की आता तुमच्याकडून सगळं काही शिकणार आहे. मला माहिती आहे, की तुम्ही जेवण खूप छान करता. मला तुमच्या हातचं जेवण खूप आवडतं."
आणि तुम्ही मला शिकवाल का जेवण? मलाही जेवण वगैरे करायला सगळं काही शिकायचं आहे. आता यशा म्हणत असतो की तुम्हाला जेवण शिकायची काय गरज आहे? तुम्ही इतक्या शिकलेले आहात, आर्किटेक्ट आहात. तुम्ही आर्किटेक्ट आहात, एवढं छान छान डिझाईन बनवता, म्हणून आमच्यासारखी लोकं बिल्डिंग बांधू शकतात. तुम्हाला काय गरज आहे? पण अवनी म्हणते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी पण यायला हव्यात ना. याआधी मी काही ह्या गोष्टी केल्या नाही आहेत, पण आता माझी इच्छा आहे शिकण्याची आणि मला तुमच्याकडूनच शिकायचं आहे. शिकवाल ना तुम्ही मला? यशा म्हणतो की हो शिकवेन, त्यात काय एवढं. तर इकडे आता चहाला छानपैकी उकळी आलेली असते. यशा म्हणत असतो की चहाला छानपैकी उकळी आली आहे, आता तुम्ही त्याच्यामध्ये दूध ओता. अवनी म्हणते की किती दूध ओतायचं? यशा म्हणत असतो की आता 3 कप दूध ओत. आणि जसं काही आता यशाने सांगितले ना, त्या पद्धतीने अवनीने चहा बनवलेला असतो आणि मंडळी चहा एक नंबर बनवलेला असतो, माहिती आहे का? आता इथे यशा अवनीने बनवलेल्या चहाचं कौतुक करत असतो आणि अवनीला पण खूप आनंद झालाय. पहिल्यांदा तिने चहा परफेक्ट बनवलाय. यशा चहा घेतो आणि चहाची टेस्ट करतो आणि म्हणतो की काय सुगंध सुटलाय, मस्त अप्रतिम चहा बनवलाय. अवनीला सुद्धा खूप भारी वाटतं. अवनी म्हणते मी एक काम करते, हा चहा आहे ना आता सगळ्यांना बाहेर नेऊन देते. अवनी आता इथे चहा ओतते आणि पहिला चहा इथे यशाला देते आणि बाकीच्यांसाठी आता ती चहा बाहेर घेऊन चाललेली असते. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की अवनीच्या माहेरी तिची वहिनी आहे. ती सकाळ आता तिच्या नवऱ्याला म्हणजेच तिच्या अवनीच्या भावाला नाश्ता, ज्यूस वगैरे देत असते आणि त्याच वेळेला हे दत्ता काका आहेत ना दत्त्या, त्याचा फोन आलेला असतो त्यांना आणि त्याने आता म्हणजे अवनीच्या भावाने ह्याला पैसे दिलेले असतात आधीच, की काही झालं तरी अवनी आता तिथे राहिली नाही पाहिजे आणि तिथून परत आली पाहिजे. त्यावर तो म्हणत असतो की साहेब तुम्ही तर गिफ्ट आणि ते आपलं मानधन द्यायचं बंदच केलंय. त्यावर तो म्हणत असतो की अवनीचा भाऊ की तुम्हाला सांगितलेलं एक काम धड जमत नाहीये. तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही केलं का? त्यावर हा दत्ता काका म्हणतो की होणार की, सगळं काही लगेच होणार आहे का? मी त्यांच्यावर चांगली नजर ठेवून आहे. अहो तुम्ही तिकडून काही गोष्टी बघू शकत नाही, पण सगळी माहिती मी इथून तुम्हाला पुरवतोय ना. आणि ती मुलगी इथून तुमची बहीण इथून कशी परत जाईल हे माझं काम आहे, मी करणार आहे. पण तुम्ही फक्त ते पैशांचं पाकिटाचं तेवढं बघा ना. आता हा त्याच्यावरती चिडतो, म्हणजे अवनीचा भाऊ आहे ना ते दत्त्यावर चिडतो, कारण त्याने अजूनही सांगितलेलं काम केलंच नाहीये. आणि त्याच्यावरती आता हे अवनीचे वडील तिथे आलेले असतात आणि म्हणतो की कोणाचा फोन आहे, कोणाशी बोलतोय? तेव्हा तो सांगतो की दत्त्या. तोच तो राजाचा चुलता त्यांच्या शेजारी राहतो. त्यावर आता अवनीचे वडील त्याच्याकडून तो फोन घेतात. तर मंडळी तेवढ्यात आता इकडे असं दाखवलंय की पाण्या आणि धण्या दोघं सुद्धा बाहेर बसलेले असतात आणि तेवढ्यातच अवनी आता समोरून चहा घेऊन येत असते. ह्या दोघांची मस्करी मस्करी चालू आहे आणि तेवढ्यात आता धन्या अवनीला पाहतो. अवनी आतमध्ये येते तसं तो अभ्यास करण्याचं नाटक करतो. आधी याचा इकडे सगळा टाइमपास सुरू आहे आणि अवनीला पाहिल्यानंतर तो घाबरलाय. आता अवनी चहा घेऊन येते आणि म्हणते की हा घ्या, चहा घ्या. तसे दोघं जण चहा घेण्यासाठी धावत येतात आणि जेव्हा चहाच्या कपाला जसे दोघं जण हात लावतात ना, तशी अवनी म्हणते की आजचा चहा मी बनवलाय. जसं अवनी म्हणते ना आजचा चहा मी बनवलाय, तसे दोघं जण चहाचा कप सोडतात आणि मागे जाऊन पळतात आणि मागे जाऊन बसतात. अवनी म्हणते की काय झालं? चहा घेत होतात ना? त्यावर लगेच आता पाण्या आहे तो म्हणतो की हां, ते काय झालं की मला तो ॲसिडिटीचा त्रास आहे ना, सारखी ॲसिडिटी होत असते आणि गॅरेजमध्ये पण सारखा चहा होत असतो आणि एवढा चहा आरोग्यासाठी चांगला नाही आहे ना आणि तिकडे काय होतं की चहा प्यावाच लागतो. त्याच्यामुळे मी ना आजपासून घरचा चहा बंद करणार आहे. आता पाण्याने कारण दिले अवनीला चहा प्यायचं नाहीये म्हणून, कारण त्याला अवनीचा हातचा चहा प्यायचा नसतो. त्याला आधीच्या चहाची आठवण झालेली असते. आता इथे धण्याला काय सांगावं कळत नाहीये. आता ती धण्याला म्हणते की "तुला काय झालं? तू का चहा घेत नाहीयेस?" आता तो म्हणतो की "चहा ते मला ना डॉक्टरांनी सांगितलंय की चहा घेऊ नकोस." अवनी म्हणते की "तुला डॉक्टरांनी सांगितलंय? तू कधी डॉक्टरांकडे गेला होतास?" तेव्हा धण्या आता म्हणतो की "अरे बापरे! आता काय सांगायचं?" म्हणतो "हां, ते डॉक्टरांकडे नव्हतो गेलो मी. डॉक्टरांकडे नाही. ते ऑनलाईन सर्च करताना ते एक रीलमध्ये बघितलं की चहा हा शरीरासाठी चांगला नसतो. त्याच्यामधला तो एक डॉक्टर आहे ना, ते हे सगळं सांगत होता." आणि ते डॉक्टर काय म्हणत होते माहिती आहे का, की असा चहा पिला ना, की वजनच वाढत नाहीये आणि मी किती बारीक आहे आणि म्हणून मी ठरवलं, की आजपासून चहा बंद करायचा. त्यावर आता अवनी म्हणते, की "म्हणजे तू कधीच चहा पिणार नाहीयेस का? चहा बंदच करणार आहे?" तर तो म्हणतो, की " नाही, म्हणजे कायमचा चहा बंद करणार नाहीये. अधूनमधून केव्हा तरी पिहीन, पण आज नाही. आज नो टी डे आहे म्हणून." तर अवनी म्हणते, "बरं, आज नो टी डे आहे. ठीक आहे, काही हरकत नाही आहे." आणि तेवढ्यात मंडळी आता येशा तिथे येतो आणि येशा म्हणतो, की "काय झालं?" त्यावर अवनी म्हणते, की "बघ ना, ह्या दोघांना माझ्या हातचा चहा प्यायचा नाही आहे आणि म्हणून त्यांची सगळी नाटकं सुरू आहेत." त्यावर यश आता त्याने आणलेला हातातून चहाचा कप असतो, तो चहा पितो आणि म्हणतो, की "आहा! काय चहा झालाय वहिनी आज तुझ्या हातचा. खूपच मस्त." आता जेव्हा यशादा असं म्हणतो ना, तेव्हा पाण्याला असं वाटतं, की अरे चहा खरंच छान झालाय आणि तो पटकन अवनीच्या हाताजवळ आता जातो आणि चहा घेत असतो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, की जो दत्त्या आहे ना, त्याने जो फोन केलाय, तर अवनीचे वडील आता फोनवर बोलत असतात आणि तो बोलत असतो, की "काय ना साहेब, तुम्ही ते आपल्याला गिफ्ट देणार होतात, ते गिफ्ट अजून पोहोचलं नाहीये." त्याच्यावर अवनीचे वडील म्हणतात, की
तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते काम केलं का? आधी काम करा आणि मग गिफ्टचं बोलू. त्यावर आता हा दत्तात्रय म्हणत असतो, की "साहेब तुमचं काम तर होणार आहे. तुमची मुलगी तुमच्या घरात कशी पोहोचणार हे मी बघणार आहे. तुम्ही फक्त ते पाकिटाचं आणि गिफ्टचं बघा." पण आता इथे अवनीचे वडील चिडतात आणि म्हणतात, की "जेव्हा हे काम होईल ना, तेव्हाच तुला गिफ्ट मिळणार आहे. जे मागशील ते गिफ्ट तुला मिळेल आणि जे मागशील तेवढं मिळणार आहे. पण त्याआधी तुला काहीही मिळणार नाही." आणि रागाने तो फोन कट ठेवून देतो. आता हा फोन ठेवल्यानंतर अवनीचा भाऊ म्हणत असतो, की "या माणसाला काही देण्यात अर्थच नाहीये. एवढे पैसे दिले पण अजूनही अवनी घरात आलीच नाहीये." त्यावर आता अवनीचे वडील म्हणत असतात, की "काय ना कामाचा माणूस आहे. जोपर्यंत अवनी घरामध्ये परत येत नाही, तोपर्यंत आपल्याला या माणसाला झिळावंच लागणार आहे. आणि एकदा का अवनी आपल्या घरात परत आली, की त्या धोंडू हंगडचं, त्या राजाचं आणि त्याच्या भावाचं त्यांचं काय करायचं ते मी बघून घेईल." तर मंडळी इकडे आता पाण्या जो आहे ना, तो अवनीच्या हातातील चहाचा कप घेतो आणि त्या चहाच्या कपातून चहाची टेस्ट करतो. आता त्याला चहा तो खूप आवडलाय. आता अवनी म्हणते, की "अरे पण तुला तर ॲसिडिटी होते ना आणि चहा नको होता ना?" त्यावर आता पाण्या म्हणत असतो, की "काय ना वहिनी, तुझ्या हातचा चहा त्याला मी नाही कसं म्हणेन नाही का? खरं तर ॲसिडिटीचा त्रास मला आहे. पण तू इतक्या प्रेमाने चहा बनवलास आणि मी त्याला नाही कसं म्हणायचं? आणि म्हणून मी घेतो, आत्तापुरता चहा घेतो." असं तो घेतो चहा आणि आता तो पाण्या आहे ना, तो सुद्धा चहाचं खूप कौतुक करतो आणि म्हणतो, की "वहिनी काय चहा बनवलायस? मस्तच." आणि जेव्हा आता हा पाण्या चहाचं कौतुक करतो, तसं लगेच धण्यासुद्धा येतो आणि अवनीच्या हातातला तो चहा घेतो. आता अवनी त्याला सुद्धा म्हणते, की "अरे, तुला सुद्धा चहा प्यायचा नव्हता ना? डॉक्टरांनी सांगितलं होतं ना तुला, वजन कमी होतं, त्याच्यामुळे आज तुझा नो टी डे होता." त्यावर तो म्हणतो, की "हो, नो टी डे होता, पण त्याचं काय झालं, की ते काय ना, आजकाल जे ऑनलाईन रील्सवर येतात ना, जे डॉक्टर दाखवतात ना हे सगळं, काय माहिती डॉक्टर खरं दाखवतात की खोटं दाखवतात? त्या डॉक्टरांची डिग्री आहे की नाही? काय माहिती? सगळं खोटं पण असू शकतं. काय ऐकत बसायचं त्यांचं? जाऊ दे, मी पितो चहा." आणि आता पाण्याने सुद्धा तो चहा घेतलेला असतो आणि अवनीने केलेला तो चहा इतका छान झालेला असतो. सगळेजण अवनीचं खूप छान कौतुक करत असतात आणि अवनीला सुद्धा आता खूप भारी वाटतं. आणि त्यानंतर अवनी म्हणते, की "राजा कुठे आहे? राजाला पण मी चहा देऊन येते." तेवढ्यात आता धण्या म्हणतो, की "म्हणजे तुझे अहो ना, तुझे अहो बाहेर आहेत अगं." त्यावर अवनी म्हणते, "बरं ठीक आहे, मी राजाला चहा देऊन येते." तर मंडळी आता इकडे अवनी राजाला चहा घेऊन बाहेर येणारच असते. तेवढ्यातच बाहेर आहे ना, जे इन्स्पेक्टर आहेत त्यांनी एका माणसाला पाठवलेलं असतं. म्हणजे राजाचं आणि अवनीचं जे कोर्ट मॅरेज झालेलं असतं. तर कोर्ट मॅरेजचं त्यांनी एक फोटो फ्रेम बनवलेली असते आणि त्यासोबत मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ना, ते मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा पाठवलं आहे. आता इकडे राजा थांबलेला असतो बाहेर आणि तेवढ्यात समोरून गाडी येते. आता राजाला कळतं, की पोलीस का इथे आलेत? त्याला वाटतं बाबांनी आता पुन्हा काय घोल करून ठेवलाय की काय? तेव्हा तो म्हणतो, की "काय झालं? बाबांनी पुन्हा काय मॅटर केला की काय?" त्यावर तो म्हणतात, "नाही हो, छे असं काही नाही झालं. साहेबांनी तुमच्यासाठी ना एक गिफ्ट पाठवलंय." आता राजा म्हणतो, की "गिफ्ट? माझ्यासाठी?" त्यावर आता तो पोलीस म्हणतो, की "हो, तुझ्यासाठीच गिफ्ट पाठवलंय. ते नाही का तुम्ही लास्ट टाईम लग्न केलं होतं आमच्या इथे कोर्टामध्ये, त्याच्यामुळे सरांनी तुमच्यासाठी एक छान असं गिफ्ट पाठवलंय. तुम्ही बघा ना." पण आता राजा म्हणतो, "पण काय आहे का याच्यामध्ये?" तेव्हा तो पोलीस म्हणत असतो, की काय ना साहेबांनी तुमच्या दोघांचा लग्नाचा एक छान असा फोटो फ्रेम बनवलाय आणि तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ना, त्याची सुद्धा एक फोटो फ्रेम बनवली आहे. मस्त बनवले. तुम्हाला बघून खूप आवडेल. आता राजा घाबरलाय बरं का. त्याला असं वाटतं, की हे जर अवनीला कळलं तर. आणि मंडळी तेवढ्यातच आता अवनीसुद्धा राजासाठी चहा घेऊन बाहेर येते आणि म्हणते, की "राजा तुझ्यासाठी चहा." आता राजा घाबरलाय आणि तो जे काही गिफ्ट मिळालंय ना, तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो. अवनी म्हणते, की "काय झालं? काय आलं हे? काय लपवतोयस?" राजा म्हणतो, "छे, छे, काय नाही ते." तेवढ्यात आता पोलीस म्हणतात, की "ही तुमची बायको ना, म्हणजे तुमचं लग्न झालं तीच ती बायको ना? तुमचा दोघांचा जोडा खरंच खूप सुंदर आहे. छान आहे दोघांचा जोडा." त्यावर आता तो पोलीस म्हणतो, की "काय ना तुमचं लग्न झालं नाही का? तर ते साहेब नाही का होते, त्या साहेबांनी ना तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलंय." आता राजा म्हणतो, की ह्याने जर तोंड उघडलं तर काही खरं नाही आहे आणि अवनीला कळेल, की आपलं लग्न जे खरं लग्न आहे, जे तिला खोटं समजते ते सत्य तिच्यासमोर येईल. आणि राजा म्हणतो, की मी मी दाखवतो तिला गिफ्ट काय ते. तुम्ही या आता तुमचं काम झालं असेल तर." राजा म्हणतो, "तुमची गाडी सुरू होत नाहीये का? थांबा, थांबा, मी ना तुम्हाला तुमची गाडी सुरू करून देतो." आणि तेवढ्यात आता पोलीस तिथून निघून जातात. अवनी म्हणते, "काय ह्याच्यात बघू दे." राजा म्हणतो, "मी दाखवतो ना तुम्हाला नंतर. आपण निवांत बघूया." पण अवनी म्हणते, की "नाही, नाही, मला आत्ताच बघायचं आहे. तू एक काम कर, हा चहा पकड. मी बघते याच्यामध्ये काय आहे ते." आणि अवनीने त्याच्या हातातून आता ते गिफ्टचा बॉक्स घेतलेला आहे आणि अवनी आता ते खोलून पाहणार. तेवढ्यातच राजा म्हणतो, की "काही झालं तरी आता अवनीने हे बघायला नको, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल." आणि म्हणून राजा काय करतो, चहा जो हातामध्ये असतो ना, तो चहा स्वतःच्या पायावर मुद्दाम सांडून घेतो आणि आता तो ओरडायला लागतो, की "बापरे! पाय भाजला माझा." तशी एवढी आता ते गिफ्ट बाजूला सोडते आणि राजाला जाऊन पकडते आणि त्याला रूममध्ये घेऊन येते. आणि राजा आता ते गिफ्ट आहेत ना, ते गपचूप पाठवून घेऊन येतो आणि तिथे सोफ्याखाली लपवून ठेवून देतो. अवनी म्हणते, "काय हे लक्ष कुठे होतं तुझं? केवढं भाजलंय? थांब मी तुझ्यासाठी पटकन क्रीम घेऊन येते." आणि मंडळी आता इकडे अवनी क्रीम आणायला निघून जाते आणि आता हे त्याचे तिघं पण भाऊ इथे आलेले आहेत आणि म्हणतात, की "काय झालं राजादा?
त्यावर तो म्हणतो की काय झालं, म्हणजे दिसत नाही का, पाय भाजलाय माझा, चहा सांडलाय. त्यावर आता हा पाण्या लगेच म्हणतो की अरे एवढं काय मग रिॲक्ट करतोय, जसं काय गरम गरम तेलाची कढईच तुझ्या पायावर सांडली आहे. त्यावर राजा म्हणतो की अरे माझे भाऊ आहात की कोण आहात, मला एवढा त्रास होतोय आणि तुम्ही माझी इथे चेष्टा करत बसलाय. आणि मंडळी तेवढ्यातच आता अवनी येते आणि अवनीने क्रीम आणलेली असते आणि म्हणते की राजा थांब, मी तुला क्रीम लावून देते, बरं वाटेल तुला. राजा म्हणतो छे छे, याची काही गरज नाही आहे, तुम्ही कशाला माझ्या पायाला हात लावताय. त्यावर आता लगेचच धण्याचा तो म्हणतो की अरे त्यात काय एवढं, बायको आहे ना तुझी, सगळ्या बायका आपल्या नवऱ्याच्या पाया पडतात, ही तर फक्त क्रीम लावते, एवढं काय त्यात. धण्या म्हणतो छे छे छे, बाकीच्यांच्या बायका पाया पडत असतील, पण अवनीला मी माझ्या पाया पडू देणार नाहीये. मी मी लावते ना माझी माझी क्रीम. पण आता अवनी येते आणि त्याच्या पायाला क्रीम वगैरे लावून देते. आणि मंडळी आता हे तिघं सुद्धा राजाची चेष्टा करत असतात. तर आता इकडे असं दाखवलंय की इकडे अवनीचे वडील आहेत ना, ते अवनीच्या भावाला आणि त्याच्या वहिनीला म्हणत असतात की काय ना, आपण आपल्या सुनेला इतकं राणीसारखं ठेवलंय, सासूरवास काय असतो ना हे तिला माहीतच नाहीये. खरा सासूरवास जर कोण सोसत असेल ना, तर माझी मुलगी तिकडे सासूरवास सोसते आणि ह्या मॅडम इकडे मस्त महाराणीसारख्या आहेत. आता त्यांनी त्याच्या सुनेला हा मारलेला टोमणा असतो. तर मंडळी इकडे आता प्रोमोमध्ये असं दाखवलंय की अवनीची सासरे हे दारामध्ये रांगोळी काढत असतात आणि त्यांना एवढी काही फारशी जमलेली नाही आहे, म्हणजे त्यांनी रांगोळी काढली आहे. पण अवनी म्हणते की बाबा रांगोळी खरंच तुम्ही खूप छान काढली आहे, पण ह्याच्यात फक्त रंग भरले ना तर ती अजून छान वाटेल, मी तुम्हाला मदत करू का रंग भरायला. आणि आता अवनीने त्या रांगोळीमध्ये रंग भरलेले असतात आणि रांगोळी इतकी सुंदर काढलेली असते, राजाला सुद्धा ते बघून भारी वाटतं. आणि आता हे त्याच्या आत्तेला जळवण्यासाठी राजा